गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या भावात जी घसरण आहे ते सुरूच आहे. सध्या बाजार समितीत 1000 ते 1100 रुपये इतकाच भाव मिळतोय आणि कोसळत्या भावावर लगाम लावण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत कांदा खरेदी सुरू केला होता. मात्र आज कांदा खरेदीचा नाफेडचा शेवटचा दिवस आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा आहे तो पडू नये, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाही कांदा खरेदी करण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे. केंद्र सरकारने नाफेडचे कांदा खरेदीला मुदत वाढ द्यावी अशी एक मुख्य मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया तर त्यांना काय वाटतंय. काय म्हणाल, आजपासून आज शेवटचा दिवस आहे नाफेडचा कांदी खरेदी करण्याचा, काय वाटतंय तुम्हाला? नाफेडनं का आज जो नाफेडचा कांदा खरेदीचा शेवटचा दिवस आहे. ही नाफेडनं कांदा खरेदीसाठी मुदत वाढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आता जो कांदा मार्केटला भाव जात आहे 1000-1200 रुपये आहे आणि नाफेडचा आहे 1445. तेव्हा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने याच्यात लक्ष घालून नाफेडनं आपली खरेदीची मुदत वाढवावी. नाही तर याच्यात शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होत आहे. आज शेतकऱ्याला आज या भावात कांदा परवडत नाही. साठवून ठेवलेला कांदा काय परिस्थिती आहे तुम्हाला आणि काय वाटते सरकारने आणखी काय पाऊल उचलावं? आता सध्याची परिस्थिती अशी होती तर पाऊस 2 महिने अगोदर झाल्यामुळे जवळजवळ 30 ते 40% शेतकऱ्यांचा माल हा शेतामध्येच पडून आणि सडून गेलेला आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना तो माल कुठला परवडला नसल्या कारणाने आणि आता परत शेतकऱ्याला शासनाने नाफेड मार्फत खरेदीचं आश्वासन दिलेलं होतं. त्याच्यात जेवढा पाहिजे तेवढा माल त्यांच्या मन विकत त्याने खरेदी केलेला नाहीये. त्याच्यानंतर बी आता परत खरेदी बंद करायची असं शासन म्हणतंय. पण त्वरित ती खरेदी बंद करायची थांबून खरेदी चालूच राहू द्यावा आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं शासनानं त्या शेतकऱ्याला भाव देऊन आणि शेतकऱ्याला एक दिलासा द्यावा असं आमचं सगळं शेतकरी मिळून आमचं एवढं मागणं आहे केंद्र सरकारकडं. आणि केंद्र सरकारनं कांद्याला चांगला भाव द्यावा हे मागणी आहे आमच्या. असं तुम्हाला काय वाटतं, आता कांदा जो चाळीत सडलेला आहे किंवा किती कांदा खराब झालेला आहे आणि तुम्हाला परवडतोय का कांदा? कांदा तर कुठल्याच प्रकारचा परवडत नाही. आणि आमची अशी मागणी आहे का जो नेपाळचा कांदा खरेदी करताय ते व्यापाऱ्याच करते, शेतकऱ्याचा ते कांदाच घेते नाही. व्यापाऱ्याला त्याला शॉर्टेज करून देतोय, त्याच्यामुळे तोच कांदा घेते. आमचा कांदा ते घेते नाही नाफेडवाले. आम्हाला तो मार्केटमध्ये विकावा लागतो अशी आमची मागणी आहे. का पण त्यांनी आमचा स्वतःचा घ्यावा, व्यापाऱ्याचं घेऊ नये. व्यापारी त्याला शॉर्टेज करून देतात, त्यामुळे ते व्यापाऱ्याचाच कांदा घेतात आणि शेतकऱ्याची नावं दाखवतात फक्त. एकूणच आपण बघितलं असेल तर नाफेडकडून पाहिजे तेवढा दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांचाही अद्याप कांदा चाळीत सडू नये. एकीकडे वातावरणात बदलाचा फटकाही कांद्याला बसतोय आणि दुसरीकडे बाजार समितीत भाव मिळत नाही. त्याच्यामुळे नाफेडने पुढे ही कांदा खरेदी सुरू ठेवावी आणि योग्य दर द्यावा अशी एक मुख्य मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.